इथं मी तांदूळ घेतलाय, जाड किंवा बारीक कुठलाही तुम्ही तांदूळ वापरू शकतात। असा मी बारीक मधला हा तांदूळ घेतलाय आणि एक वाटी किंवा कपाचं माप आपल्याला घ्यायचंय। मी 1.5 कप या मेजरिंग कपने हा मोजून घेतलाय। 1.5 कप एवढा तांदूळ घेतलाय आणि त्याला मस्त आता 2 पाण्याने आपल्याला धुवायचंय। धुवून पाणी लगेच याचं काढून घ्यायचं। याला भिजत वगैरे घालायचं नाहीये। याचं पूर्ण पाणी मी काढून घेतलंय। नंतर इथं कुकर ठेवलाय, त्यामध्ये 2 पळी एवढं तेल आपल्याला टाकून घ्यायचंय आणि एक मोठा कांदा मी असा स्लाइस मध्ये कट करून घेतला होता आणि मस्त याला ट्रान्सफर होईल म्हणजे ब्राऊन कलर येईल तोवर आपल्याला भाजून घ्यायचंय। पण मला त्या कुकरमध्ये व्हिडिओ करता येत नव्हती म्हणून मी या पसरट कुकरमध्ये याला परत काढून घेतला आणि मस्त हा पुलावसाठी मी कांदा भाजून घेतलाय। आता याला मी काढून घेतलंय। नंतर एक पळी तेल यामध्ये आहे तेवढंच तेल आपल्याला वापरायचंय, जास्त असेल तर काढून घ्या। आता त्यामध्ये 1 चमचा मी जिरं, 1 स्टार फूल, 1 मोठी विलायची आणि 1 दालचिनीचा तुकडा टाकून घेतलाय। ते परतल्यानंतर इथं 1 कांदा मीडियम साईजचा तो असा स्लाइस मध्ये कट करून घेतला होता तो मी टाकून घेतला। तो परतल्यानंतर अर्धा कप मी इथं बटाटा घेतलाय, कच्चा बटाटा साल काढलेला, आणि अर्धा कप गाजर घेतले, अर्धा कप बीन्स आणि अर्धा कप फ्लावर मी वापरलेले। आता यामध्ये अर्धा कप असा हा मी शिमला मिरची घेतली। आता हिला मस्त परतायची। भाज्यांना छान असं तेल लावून घ्यायचं या मसाल्यामधलंच आणि मस्त शिजू द्यायचं। आता यामध्ये मी घेतले अर्धा कप असे हे फ्रेश वाटाणे, यांना पण छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आणि मस्त 5 ते 7 मिनिटांसाठी मी या भाज्या छान अशा वाफवून घेतल्या आहेत। आता त्यामध्ये एक छोटा मी टमाटा घेतला आहे, तो पण इथं टाकून घेतला आहे। टमाटा आणि लसूणची पेस्ट नंतर टाका, नाहीतर लसूण हा पूर्ण जळेल आणि भाजींना कलर राहणार नाही मग। नंतर मी याला छान असं परत 2 मिनिटांसाठी परतून घेतलं। आता यामध्ये आपल्याला बिर्याणी मसाला टाकायचा आहे 1 चमचा एवढा, आणि 2 चमचे मी इथं लाल तिखट, आपल्या घरातलं रेग्युलर लाल तिखट असं ते वापरायचं आहे। अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा जिरे पावडर टाकून घेतले। आता या मसाल्यांना मस्त आपल्याला मिक्स करायचं आहे। आता हे छान असं मिक्स झाल्यानंतर आपण जे साईडला धुतलेले तांदूळ होते ते इथं आपल्याला टाकून घ्यायचे। हे बघा पूर्ण मी हे तांदूळ टाकून घेतले। आता या मसाल्यामध्ये या तांदूळांना छान असं मिक्स करायचं आहे आपल्याला। गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवली आणि सगळे मसाले हे एकसारखे करून घेते। हे बघा अशा पद्धतीने। आता याला पाणी किती वापरायचं आहे, मी 1.5 कप जो तांदूळ घेतला होता त्याला 2.5 कप आपल्याला पाणी वापरायचं आहे, म्हणजे 2 आणि अर्धा। आता हा दुसरा आणि अर्धा कप असं 2.5 कप पाणी वापरले। मेजरमेंट लक्षात ठेवा, 1.5 कपाला मी 2.5 कप असं पाणी टाकून घेतले। परफेक्ट माप मी सांगते, तुमच्या घरचा लांब तांदूळ असो किंवा बारीक, पण असंच मेजरमेंट ठेवा, मस्त हा पुलाव बनवून तयार होतो। त्यानंतर मी इथं मीठ टाकले, कोथिंबीर टाकली। पुलाव बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवा, पण पाणी जेव्हा आपण याच्यामध्ये टाकू तेव्हा गरम केलेलंच पाणी वापरा, मस्त चव येते आणि कलर पण छान येतो। नंतर हा तळलेला कांदा आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि एक उकळी याला येऊ द्यायची, आणि आता वरून मस्त झाकण ठेवायचं आहे आणि 3 ते 4 शिट्या घेऊन घ्यायचे 5 ते 7 मिनिटांसाठी। मस्त कुकर गार झालाय 3 शिट्या घेतल्यानंतर। हे बघा वाव, मसाला तर मस्त चौफेर असा पसरलेला दिसतोय। हा याला एकसारखं मी करून घेते आणि एका साईडने कधीही पुलाव काढताना एका साईडने काढा, मस्त भाजींची लेअर निघतात मग यामधनं। हे बघा वाव, किती मोकळा आलेला आहे आणि भाज्यासुद्धा किती सुंदर दिसत आहेत। थोड्या पण ह्या खिसकल्या नाही आहेत, एकदम मिक्स पण नाही झाल्यात, मस्त साबूत अख्ख्या या भाज्या दिसत आहेत। वटाणे, गाजर, बीन्स, कलर पण सुंदर, चवीला तर असमी। कांदा, लोणचं, पापड, तुम्हाला जे आवडेल, सलाड वगैरे, दही तुम्ही सर्व करू शकतात। आहे ना छान, युनिक आणि टेस्टी, झटपट। माझ्या चॅनलवर पटकन होणाऱ्या कशा रेसिपी असतात ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते। चला मग भेटूया।